नमस्कार, जय महाराष्ट्र. मराठी फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती रोज सकाळी 11 वाजता तुमच्यासाठी एका नवीन जॉबची जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवीन जाहिरात तुम्हाला सर्वात प्रथम बघायला मिळून जाईल. तर मित्रांनो, SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन CGL यांच्याकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. काय आहे जाहिरात, कोणकोणते पदे असणार आहेत, कोणकोणते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात, सर्व सविस्तर माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, यासाठी जवळपास 14,500 प्लस जागांसाठी यामध्ये वॅकन्सी असणार आहे. कोणकोणते पदे यामध्ये असणार आहेत, सर्व सविस्तर माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघूया. यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशनची सुरुवात 9 जून 2025 पासून झालेली आहे. शेवटची जी तारीख आहे ती असणार आहे 4 जुलै 2025. या तारखेच्या तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट करायचे आहे. त्याचबरोबर यामध्ये तुमचे 2 कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. त्यानंतर तुमचं यामध्ये सिलेक्शन असणार आहे. Tier 1 आणि Tier 2 या 2 कम्प्युटर टेस्ट तुमचे यामध्ये होणार आहे. त्याची डेटसुद्धा, त्याची टेंटेटिव्ह डेटसुद्धा त्यांनी मेन्शन केली आहे. 13 ऑगस्ट ते 30 ऑगस्टमध्ये तुमची Tier 1 ची तुमची कम्प्युटर बेस्ड टेस्ट होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सेकंड जी कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार तुमची ते डिसेंबर 2025 मध्ये होण्याची शक्यता आहे. या दोन्हीची जी काही डेट आहे मित्रांनो, ही टेंटेटिव्ह असणार आहे. अजून कन्फर्म डेट आलेली नाही. कन्फर्म डेट लवकरच येऊ शकते, पण या 2 तारखेला तुमची एक्झाम असण्याची शक्यता असणार आहे. त्याचबरोबर इथे त्यांनी टोल फ्री नंबर सुद्धा मेन्शन केला आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल ॲप्लिकेशन फॉर्म फिल करताना, तर या टोल फ्री नंबरवरती तुम्ही कॉल करून तुमचा डाऊट क्लिअर करू शकता, किंवा तुम्ही आपल्या कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा कमेंट करू शकता. त्याचबरोबर आता यासाठी बघूया पदे कोणकोणते असणार आहेत. पदे मित्रांनो बघा, इथे पे लेवलनुसार पदे दिलेली आहेत. पे लेवल 7 नुसार जे काही पदे असणार आहेत ते त्यांनी इथे मेन्शन केले आहेत. पदे मित्रांनो बघू शकता जास्त असणार आहेत. 16 जवळपास वेगवेगळ्या सेक्शनमध्ये यासाठी पदे असणार आहेत. पगार जो असणार आहे तुम्हाला 44,000 पासून 1,42,000 इतकी तुमची सॅलरी यामध्ये राहणार आहे. त्याचबरोबर इथे एज लिमिटसुद्धा मेन्शन केली आहे. एज लिमिट जी मित्रांनो असणार आहे ही ओपन कॅटेगरीवाल्यांसाठी असणार आहे. जी काही इतर कॅटेगरी आहे SC ST कॅटेगरी, त्या कॅटेगरीसाठी तुम्हाला मित्रांनो 5 वर्षाची सूट यामध्ये दिली जाणार आहेत. त्याचबरोबर OBC कॅटेगरीसाठी 3 वर्षाची तुम्हाला एज रिलॅक्सेशनमध्ये सूट यामध्ये दिली जाणार आहे. त्याचबरोबर या पदांबद्दलची सविस्तर माहिती तुम्ही या PDF मध्ये बघू शकता. दुसरे जे पदे असणार आहेत पे लेवल 6 नुसार, म्हणजेच 35,400 ते 1,12,000 इतकी तुमची सॅलरी यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर पदे बघा, असिस्टंट, त्याचबरोबर एक्झिक्युटिव्ह असिस्टंट, रिसर्च असिस्टंट, डिव्हिजनल अकाउंटंट, त्याचबरोबर सब इन्स्पेक्टर ज्युनियर, त्याचबरोबर इथे बघा ऑफिसर, ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर, त्याचबरोबर ऑफिस सुपरिटेंडंट इत्यादी पदांसाठी यामध्ये वॅकन्सी असणार आहे. त्याचबरोबर इथे बघा पे लेवल 5 नुसार 29,200 ते 92,300 इतकी तुमची सॅलरी असणार आहे. त्यामध्ये वॅकन्सी बघा ऑडिटर, त्याचबरोबर अकाउंटंट यासाठी वॅकन्सी असणार आहे. ग्रुप Cचं हे पद असणार आहे. एज लिमिट जे असणार आहे 18 ते 27 एज लिमिट यामध्ये राहणार आहे. त्याचबरोबर इथे बघा पे लेवल 4 नुसार 25,500 ते 81,100 तुमची सॅलरी राहणार आहे. त्याचबरोबर इथे पदे बघा टॅक्स असिस्टंट, त्याचबरोबर सब इन्स्पेक्टर, त्याचबरोबर पोस्टल असिस्टंट इत्यादी पदांसाठी तुम्हाला वॅकन्सी यामध्ये असणारे. ग्रुप Cचं हे सुद्धा पद असणारे. एज लिमिट इथे बघा 18 ते 27 एज लिमिट यामध्ये राहणार आहे. त्याचबरोबर वॅकन्सीबद्दल सुद्धा माहिती इथे बघा, अप्रॉक्सिमेट तुम्हाला 14,582 इतक्या वॅकन्सी तुम्हाला सांगितल्या आहेत. ही जी PDF असणार मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो. तिथे जाऊन तुम्ही ही PDF एकदा सविस्तर वाचा. जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तरच यासाठी अर्ज करू शकता. आता मित्रांनो आपण बघू यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय लागणार आहे, कोणकोणते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात ते आता आपण बघूया. इथे बघू शकता तुम्ही इसेन्शियल क्वालिफिकेशन काय लागणार तुमचं. ही जी काही मित्रांनो पद आहे ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर, यासाठी तुम्हाला बॅचलर डिग्री इन एनी सब्जेक्ट, म्हणजे तुमच्याकडे कोणत्याही शाखेची बॅचलर डिग्री जर असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. किंवा इन्स्टिट्यूट विथ ॲटलिस्ट 60% इन मॅथमॅटिक्स ॲट 12th स्टँडर्ड, म्हणजे तुमच्याकडे डिग्री असेल आणि तुम्हाला 12वीमध्ये 60% जर तुम्हाला मार्क्स असतील तरीसुद्धा तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर ऑरमध्ये क्वालिफिकेशन मेन्शन केले आहे बॅचलर डिग्री इन एनी सब्जेक्ट विथ स्टॅटिस्टिक ॲज वन ऑफ द सब्जेक्ट ॲट डिग्री लेवल, म्हणजे तुमच्याकडे बॅचलर डिग्री असेल आणि स्टॅटिस्टिक हा सब्जेक्ट तुमच्या डिग्री लेवलवरती तुम्हाला असेल तरीसुद्धा तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. त्यानंतरचे जे पद असणार आहे ते बघा स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर ग्रेड 2, हे जे काही पद आहे मित्रांनो त्यासाठी तुमच्याकडे बॅचलर डिग्री इन एनी सब्जेक्ट विथ स्टॅटिस्टिक ॲज वन ऑफ द सब्जेक्ट फ्रॉम द रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी ऑर इन्स्टिट्यूट, म्हणजे तुमच्याकडे बॅचलर डिग्री असेल आणि स्टॅटिस्टिक सब्जेक्ट हा तुम्हाला कंपल्सरी त्या डिग्रीमध्ये असणे गरजेचे असणार आहे. त्याचबरोबर बाकीचे सर्व जे काही पदे असणार आहे मित्रांनो ऑल अदर पोस्ट या पदांसाठी तुम्हाला बॅचलर डिग्री फ्रॉम द रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी ऑर इन्स्टिट्यूट हेच तुम्हाला क्वालिफिकेशन लागणार आहे. म्हणजे तुमच्याकडे कोणत्याही शाखेची जर पदवी असेल तरीसुद्धा तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. ह्या 2 पोस्ट सोडता जे काही सर्व पदे मेन्शन केले आहेत वरती
त्यातल्या कोणत्याही पदासाठी तुम्हाला बॅचलर डिग्री जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता। मित्रांनो, ही कायमस्वरूपी गव्हर्नमेंटची एक चांगली संधी राहणार आहे। त्याचबरोबर यामध्ये सॅलरी सुद्धा तुम्हाला हाय स्केलची असणार आहे। त्यामुळे जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे। आता आपण बघूया यामध्ये तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे असणार आहे, तुमची निवड यामध्ये कोणत्या प्रकारे होणार आहे ते आता आपण बघूया। इथे बघा स्कीम ऑफ एक्झामिनेशन, तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे। तुमची कम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे। टियर 1 आणि टियर 2 मध्ये तुमची ही एक्झाम असणार आहे। इथे बघा सिलेबस त्याचा स्कीम ऑफ टियर 1 एक्झामिनेशन, त्यामध्ये तुम्हाला टोटल जे क्वेश्चन असणार आहे ते 100 क्वेश्चन यामध्ये तुम्हाला असणार आहे। 200 मार्कांची ही एक्झाम असणार आहे। तुम्हाला 1 तासाचा कालावधी यामध्ये तुम्हाला दिला जाणार आहे। त्याचबरोबर इथे बघा जनरल इंटेलिजन्स हा सब्जेक्ट असणार आहे। त्याचबरोबर जनरल अवेअरनेस, त्याचबरोबर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड इंग्लिश हा सब्जेक्ट तुम्हाला यामध्ये इथे असणार आहेत। या सब्जेक्टची सविस्तर माहिती म्हणजे या सब्जेक्टच्या रिलेटेड काय क्वेश्चन येऊ शकतात ते सुद्धा सविस्तर त्यांनी या PDF मध्ये मेन्शन केले आहे खाली, ते आपण पुढे आता बघणारच आहोत। त्यासाठी तुम्हाला नेगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार आहे। फर्स्ट ईयरसाठी म्हणजे पहिली जी काही तुमची कम्प्युटर टेस्ट होणार आहे पेपर 1, त्यासाठी तुम्हाला नेगेटिव्ह मार्किंग 0.50% ची नेगेटिव्ह मार्किंग यामध्ये तुम्हाला असणार आहे। त्याचबरोबर सेकंड जे काही असणार आहे टियर 2 एक्झामिनेशन, त्यामध्ये तुम्हाला 2 पेपर असणार आहे, पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 तुमचे सेक्शन होणार आहे। त्यामध्ये इथे बघा सेशन 1, पेपर 1 मध्ये सुद्धा तुम्हाला 2 सेशन असणार आहे। इथे बघा सेशन 1 आणि सेशन 2 असे असणार आहेत। सेशन 1 मध्ये तुम्हाला 3 सेक्शन असणार आहे। यामध्ये पहिल्या सेक्शनमध्ये मॅथमॅटिक्सचे तुम्हाला 30 क्वेश्चन आणि रिझनिंगचे 30 क्वेश्चन असे टोटल 60 क्वेश्चन असणार आहे 180 मार्क्ससाठी। त्याचबरोबर सेक्शन सेकंडसाठी इंग्लिश लँग्वेजचे क्वेश्चन तुम्हाला 45 येणार आहेत। त्याचबरोबर जनरल अवेअरनेसचे 25 क्वेश्चन असे टोटल 70 क्वेश्चन यामध्ये तुम्हाला येणार आहेत आणि 210 मार्कांसाठी ही एक्झाम असणार आहे। त्याचबरोबर सेशन 3 मध्ये इथे बघा तुम्हाला 20 क्वेश्चन येणार आहेत, ते 60 मार्क्ससाठी असणार आहे तुम्हाला। त्यासाठी 15 मिनिटांचा कालावधी तुम्हाला दिले जाणार आहे। इतर जे काही वरती 2 दिले आहे सेक्शन 1 सेक्शन 2 यासाठी तुम्हाला प्रत्येक सेक्शनसाठी 1 तासाचा कालावधी यामध्ये तुम्हाला दिला जाणार आहे। त्याचबरोबर इथे बघा सेशन सेकंडमध्ये जे काही सेक्शन 4 आहे त्यासाठी तुम्हाला 15 मिनिटांचा कालावधी दिला आहे। यामध्ये तुम्हाला काय देणार आहे, 1 डाटा एंट्री टास्क तुम्हाला एक देणार आहे, त्यासाठी 15 मिनिटांचा कालावधी यामध्ये असणार आहे। आता पेपर सेकंडमध्ये काय असणार आहे, पेपर सेकंडमध्ये तुम्हाला स्टॅटिस्टिक्सचे 100 क्वेश्चन असणार आहे 200 मार्क्ससाठी, 2 तासांचा कालावधी यामध्ये तुम्हाला दिला जाणार आहे। पण पेपर सेकंड हा सर्वांसाठी कंपल्सरी नसणार आहे। इथे खाली बघा, इथे बघू शकता तुम्ही पेपर सेकंड हा कंपल्सरी कोणासाठी असणार आहे, पेपर 1 हा सर्वांसाठीच कंपल्सरी असणार आहे। पण पेपर सेकंड हा तुम्हाला जर ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर या पदासाठी जर तुम्ही अर्ज करत असाल त्याच विद्यार्थ्यांसाठी पेपर सेकंड हा कंपल्सरी असणार आहे। अन्यथा पेपर सेकंड हा सर्वांसाठी कंपल्सरी इथे नसणार आहे। त्याचबरोबर इथे त्यांनी इंडिकेटिव्ह सिलेबस सुद्धा मेन्शन केला आहे, म्हणजे जनरल अवेअरनेसमध्ये नक्की तुम्हाला काय विचारलं जाईल, त्याचबरोबर जनरल अवेअरनेस इथे बघा, त्याचबरोबर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड सर्व सविस्तर माहिती त्यांनी PDF मध्ये प्रोव्हाइड केलेली आहे। ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरून जॉईन करा आणि PDF एकदा सविस्तर वाचा। जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तरच यासाठी अर्ज करू शकता। आता यासाठी अर्ज कुठे करायचा ते आता आपण बघूया। तर अर्ज मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे। ही जी असणार त्यांची ऑफिशियल वेबसाईट असणार आहे, ही वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो, तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करू शकता। त्याचबरोबर अर्जानंतर तुमचं एक्झामचं जे काही सेंटर असणार आहे ते कुठे असणार आहे, एक्झामचं सेंटर मित्रांनो त्यांनी इथे मेन्शन केलं आहे। आपण महाराष्ट्रामध्ये आता सेंटर बघूया, ही सेंट्रल लेवलची वॅकन्सी असणार आहे। तर महाराष्ट्रामध्ये सेंटर बघा छत्रपती संभाजीनगर, त्याचबरोबर जळगाव, त्याचबरोबर कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे इत्यादी ठिकाणी तुमचे एक्झामचे सेंटर यामध्ये असणार आहे। त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रातून अर्ज करू शकता आणि तुमचे एक्झामचे सेंटर सुद्धा महाराष्ट्रामध्ये असणार आहेत। तर अशा प्रकारे ही जाहिरात मित्रांनो आज आपण डिटेलमध्ये बघितली आहे। या जाहिरातीबद्दल तुम्हाला कसल्याही प्रकारचा डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी त्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।